मुख्यमंत्री साहेब कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण झालं नाही. सोयाबीनला चांगला भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं तेही पूर्ण झालं नाही. आता सगळ्या पिकाचा चिखल झालाय. आता तरी कर्जमाफी करा. ही आर्त हाक आहे हिंगोलीतल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याची. कधी ओला तर कधी कोरडा, पण दुष्काळ मराठवाड्याच्या पाचीला पुजलाय. ही स्क्रीनवरची दृश्य पहा. काही दिवसांपूर्वी शेतात सोन्यासारख्या दिसणाऱ्या पिकाचा आता रात्रीतून चिखल झालाय. हजारो रुपयांचं बियाणं, खतं आणि पीक उभं करण्यासाठी केलेल्या मेहनतीचा अक्षरशः चुराडा झालाय. 4-5 दिवसांपासून तुफान बरसलेल्या पावसानं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावून घेतलाय आणि पुन्हा एकदा शेतकरी सरकारच्या मदतीची आस लावून बसलेला आहे. दाटलेल्या कंठानं आता शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनांबद्दल सरकारला सवाल करतायत. तुमच्या डोळ्यासमोर दिसणारं हे भयान चित्र हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातलं आहे. हिंगोलीत कित्येक शेतकऱ्यांचं हे असं नुकसान झालंय. त्यातलेच एक शेतकरी हे ज्ञानोबा पांडुरंग मते. सेनगाव तालुक्यातल्या तपोवन गावचे शेतकरी ज्ञानोबा मतेंची ही 2 एकर जमीन आहे. ज्ञानोबा मतेंनी 2 वर्षांपूर्वी SBI बँकेकडून 80,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यांना या कर्जाची अजूनही परतफेड करता आलेली नाहीये. एकीकडे आसमानी संकट आणि दुसरीकडे सुलतानी संकटही कायम उभं आहे. या भागामध्ये सोयाबीन पिकाची पेरणी जास्त केली जाते, पण ओल्या दुष्काळानं सोयाबीन टिकत नाही आणि टिकलं तर त्याला भाव मिळत नाही. म्हणून पांडुरंग मतेंनी यंदा मोठी हिंमत केली आणि 2 एकर जमिनीवर हळदीची लागवड केली. आधीच डोक्यावर कर्ज होतं, पण नवं काहीतरी करायचं म्हणून त्यांनी उसने पैसे घेऊन हळद लावली. खत टाकलं, ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आणि हळद उभी केली. कष्टाचं चीज झालं आणि हळदीचं पीक चांगलं तयार झालं. चांगलं उत्पन्न झालं की कर्ज फेडून टाकू अशा गणितांची जुळवाजुळव ज्ञानोबा मते करत होते. पण तेवढ्यात आसमानी संकट आलं आणि एका रात्रीत सगळं उद्ध्वस्त झालं. पैनगंगेला आलेल्या पुराचं पाणी शेतात घुसल्यानं सगळी शेती पाण्याखाली गेली. ज्ञानोबा मतेंच्या शेतात थेट कमरेपर्यंत पाणी साचलं. डोळ्यासमोर लाखो रुपयांच्या हळदीच्या पिकाचा अक्षरशः चिखल झाला. गेल्या 80,000-90,000 रुपये कर्ज होतं. सोयाबीनले भाव काय भेटला नाही म्हणून आम्ही हळदी का वळलो. त्याला हळदीला बियाणाला 60-70 हजार रुपये लागलेले आहेत. खत औषधी याला 30-35 हजार रुपये लागलेले आहे. हे टोटल 1,05,000 ते 10,000 रुपये खर्च झालेला आहे. इतर खर्च झालेला आहे, भरपूर झालेला आहे. याच्यावरला हे कर्ज फेरायसाठी आम्ही हळद लावलेली आहे. हळद यावर्षी पूर्ण वाहून गेलेली आहे. 3 ते 4 दिवस झाले पाणी सारखं आहे. ढगफुटी इथे झालेली आहे. तर हे साजरा करू शकत नाही आम्ही. यायनं आश्वासन दिलेले आहे, तर आता तरी आम्हाला यायनं आश्वासन द्यावं. ही कर्ज माफी देतो, ही पीक भरपाई देतो आम्ही, हे आश्वासन त्यानं द्यावं. ज्ञानोबांनी आपली व्यथा सांगत सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. त्यांचं काही पीक वाहून गेलं तर काही उन्मळून पडलंय. बरं, फक्त पीकच नाही तर ठिबक सिंचनाच्या नळ्या सुद्धा या पाण्यात वाहून गेल्या. धीर धरून ज्ञानोबा अजूनही सरकारच्या मदतीच्या अपेक्षेत उभे आहेत. पण कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न करणाऱ्या सरकारला त्यांनी जाबही विचारलाय. नुकसान झालेले ज्ञानोबा मते हे एकटे शेतकरी नाहीयेत. अशा हजारो शेतकऱ्यांच्या सगळ्या कष्टाचा 2-4 दिवस झालेल्या पावसानं चिखल केलाय. शासनाकडून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे केले जात आहेत, पण फक्त मदतीनं काही होणार नाही तर आमची कर्जमाफी करा अशी थेट मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना आम्हाला कर्जाचं आश्वासन दिलं तर ते माफी केली नाही. आता तरी त्यानं आम्हाला आश्वासन द्यावं. नाही दिलं तर आम्ही हे पोळा साजरा करू शकत नाही. काहून तर खर्च करायला आमच्याकडे 1 ते 4 रुपये, 10 रुपये, 20 रुपये पण मिळणार नाहीत. अशी शेतकरी पोळा करण्याची याची शक्यताच नाही. यायची आश्वासन जर नाही दिले तर शेतकरी आत्महत्या करतील, याच्या तयारीत लागतील. यायनं आश्वासन तरी आता द्याय पाहिजे. यायनं हिंगोलीत गेल्या 4-5 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी, ओढे, नाले तुडुंब भरून वाहतायत. अनेक भागांमध्ये पाणी थेट पात्राबाहेर गेलंय. बऱ्याच गावांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसानं एवढा हैदोस घातला की एकट्या हिंगोली जिल्ह्यात 56,000 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं 2 शेतकऱ्यांचा मृत्यू सुद्धा झालाय.
जवळपास 34 जनावर मृत्युमुखी पडली आहेत, तर 36 घरांची सुद्धा पडझड झाली आहे. पोळ्याचा सण 2 दिवसांवर आलाय. सण साजरा करण्यासाठी खर्चाची तजवीज करावी लागणार आहे. पण शासनानं मदत दिली नाही तर यंदा पोळा साजरा करता येणार नाही, अशी खंत सुद्धा आता शेतकरी भरल्या डोळ्यांनी व्यक्त करतायत. धक्कादायक म्हणजे अशाच आसमानी आणि सुलतानी संकटांना कंटाळून कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या हिंगोलीतल्या तब्बल 40 शेतकऱ्यांनी मागच्या 1.5 वर्षात आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे उद्ध्वस्त झालेल्या या शेतकऱ्यांना सरकार आता पुन्हा एकदा उभं राहायला मदत करेल, अशी भाबडी आशा या शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जातीये. सरकार या शेतकऱ्यांसाठी काय पावलं उचलणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. हिंगोलीहून फारुख शेख, लोकमत.